आपण या आई रायबादेवीच्या जत्रेसाठी आपण आलात त्याबद्दल तुमचं स्वागत. सर असं आहे की ही जी यात्रा आहे ही यात्रा जवळपास 100 ते त्याहून अधिक वर्षापासूनची झालेली परंपरा. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही काठ्यांची जत्रा म्हणून प्रसिद्धीच पावलेली जत्रा आहे. महाराष्ट्रात नव्हे देशात कुठेही अशी जत्रा साजरी होत नाही. आपण पाहू शकता 3 मानाच्या देवकाठ्या या आई रायबादेवीच्या प्रांगणामध्ये उभ्या केल्या जातात. पहिला मान असतो म्हसोबा देवाचा, जी लाल काठी आपण पाहत असाल, लाल काठीचा आहे तो रंग म्हसोबा देवाला सुशोभित करतो. त्याच्यानंतर दुसरा मान जो असतो तो खंडोबा देवाचा असतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांच्या नावाने याच्या मानाची काठी असते. त्याच्यानंतर दुसरी काठी ही प्रभू श्रीरामांची अशी रायगावची काठ्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध पावलेली जत्रा आहे. या गावचा जर विचार केला तर या गावची लोकसंख्या जवळपास 7 ते 8 हजाराची एवढी मोठी लोकसंख्या. पेन तालुक्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा लोकवस्ती असलेला हा गाव आहे. आणि ही जी जत्रोत्सवाची परंपरा आहे ही आमचे पूर्वजांपासून जर गेली. आणि एक दिवस जर आपण पाहतो हा तो वेशभूषा दिसतोय या गावामध्ये सर्वस्व म्हणजे एकच जातीचा माणूस आगरी कोळी या जातीचे म्हणजे आमच्या जात आहे, जी आमची मूळ जात आहे त्यासाठी सर्व लोक इथे राहत आहेत. आणि जो आपण वेशभूषा पाहत असाल हा जो रुमाल असेल, हा टी-शर्ट असेल, दरवर्षीप्रमाणे हा कोळी लूक साजरा केला जातो. हा जो वेशभूषा आहे हा आमचा मूळ जी आमची वेशभूषा आहे, जे आमच्या आजोबांशी वडिलांनी परिधान करत होते ती आमची वेशभूषा आहे, जी आज या कालारूपाने आज आपल्या या समाजात आपण पाहू शकत नाही की वेशभूषा शक्यतो कमी लोक परिधान करतात. परंतु हा एक दिवस आपण संपूर्ण गावामध्ये कुठेही पहा, लहान असो, मोठा असो, थोर असो, वरिष्ठ असो, ही वेशभूषा परिधान करणारी लोक असतात. या जत्रेचं महत्त्व म्हणजे आई रायबाचा कृपा आशीर्वाद आम्हा सर्वांवरती आहे. एवढा मोठा जत्रोत्सव होत असतो परंतु कुठलीही अनुचित अशी घटना होत नाही. तिचा आशीर्वादाने हा गाव सुखाने समृद्धीने नांदत आहे. सर्व गावाचा एकोपा या यात्रेच्या निमित्तानं जपला जातोय. ही यात्रेचं वैशिष्ट्य आहे. या यात्रेचं एकच आहे, या यात्रेच्या माध्यमातून गावाचा गावपण आणि एकता टिकून राहत असतो. या
मिनटं पुढे या पुढे येतो मागची म्हणजे गर्दी ना त्याला जाऊ दे काढतो तिकडनं रस्ता द्या वाट ठेवा त्यांना फक्त जायला गर्दी नका इकडे या बाजूला कोणत्या देवाचा प्रतिनिधित्व करतं? खंडोबा देवाचा पिवळा रंग आमच्या खंडोबा देवाचा प्रतिनिधित्व. तू केव्हापासून या उत्सवाला साजरा करतो? जेव्हापासून झालं तेव्हापासून.
किती वर्षापासून पहिली काठी कुठल्या याची पहिले म्हसोबाची, हां हां नंतर जय खंडोबा. बरं म्हसोबाचा पहिली म्हसोबाची, म्हसोबा देवाची जय खंडोबा, हां. श्रीरामाची. आणि म्हसोबा देवाचा रंग कोणता रेड. प्रतिनिधित्व करतात? रेड. लाल रंग. रेड रंग म्हसोबा देवाचा. हां. जय खंडोबा पिवला आणि जय श्रीराम. आणि या परंपरेमध्ये कोणत्या प्रकारची स्पर्धा नसते? स्पर्धा नाही. आणि एक समजा स्पर्धा असते पण बक्षीस कोणत्याही प्रकारचं नसतं. खेळीमेळीच्या वातावरणात सगळं होतं. खेळीमेळीचे. आणि याच्यात काठी उभारताना कधी असं तुटणं वगैरे राहिलं तर पुन्हा उभारली जाते का कसं? नाही आता बघ, एकदम बाद. आता जर आम्ही आता उभारली नाही काठी बाद होतो. हा बाद परत होतो. उतरून जाणार नाही. जेव्हा नाही हो, काढून उभा नाही राहायचा नंबर. हा ते होतंय म्हणजे झटकन केली नाही ते होतंय. बारीक कुचा उभारतो आम्ही बारीक. मुरलीकडे. हां हां. मोडली की थोडा शॉर्ट नाही. बस. म्हणजे परंपरा आहे म्हणून परंपरा.
काही बक्षीस काही एवढाच हे आहे. उत्सव आहे. आमची कशी उंच होईल याची पण तिन्ही रंग तीन नाही कसली गणपती मला भेटणार नाही. त्यांच्या बाईची मुलामुलींची छेडछाड भेटणार नाही, चोरी नाही इथे कोण करणार. मेन गोष्ट एक पोलीस जरी आले ना तरी नॉर्मल बंदोबस्त नॉर्मल आहे. हां म्हणजे एक प्रोटेक्शन द्यावं म्हणून एक क्वचित काय झालेलं असतं तर नाहीतर आता होतं बुवा बंदोबस्त. अन्ना बिन्ना काय एकदम खेळमेळी संध्याकाळची ती आता पालखी निघणार, तिन्ही रंग गावातलेच बुवा असं वेगवेगळ्या आळीतले असणार. पालखी निघणार त्या पालखीमध्ये म्हसोबाचा खंडोबा श्रीराम 2 बँड असतात. 1.5 लाखाचे 2 बँड केलेले आहेत. ते अखंड गावाला प्रदक्षिणा करणार. अखंड गाव संध्याकाळी पालखी वगैरे काही 8 वाजता पालखी काढणार. संध्याकाळी पालखी वगैरे हा पालखी आहे. 8 वाजता. संध्याकाळी 8 वाजता निघणार ते सकाळी 8-9 9 वाजता वाजता पोहोच. सकाळी सकाळचं जेवण हां, 10,000 लोकांचं जेवण असतं. हां जेवण सर्वांना जेवढी पब्लिक आहे ना तेवढ्याने जेवण तेवढाने जेवण. म्हणजे पाहुणे जरी संध्याकाळचा थांबले तरी आणि परत गावकऱ्यांना एक पण नाटकाचा किंवा भारोड किंवा संध्याकाळचा रात्रीचा 9 वाजता भारूड आहे. भारुड आहे. जेवण ही टॉकीज फेमस एक ब्राह्मण तो ठेवलेला आहे संध्याकाळी. त्याचा कोणा ऑर्केस्ट्रा ठेवतो. 3 दिवसाची जत्रा असते. 3 दिवस. नोकरदार वगैरे सगळे येऊन जातात. आणि लोकांना तुझ्या राजस्थान पासून लोक येतात. तिथे बाहेर गेले जातात ते कामाला आम्हाला ते येतात कामाला गेलेले ते येतात. आणि यात्रेसाठी येणार बाकी सुट्टी काय घेणार नाही. भरपूर खर्च होतोय. जॉब वगैरे जबरदस्त चालतो. 10-20 हजार रुपये प्रत्येक खास खर्च होतो. आणि या गाड्या परवा उतरणार सकाळी आज राहणार उद्या पण राहणार परवा खाली पूर्णच हे सगळं ते नाही उतरणार, ते तसंच राहणार. ते तसंच राहणार तेच हे आहे. जे बांधलेलं फक्त आहे, हा हे बांधलेलं आहे. हे उतरवणार हे खाली. हे 12 महिने तसंच राहतं. फक्त वरती थोडंसं प्लास्टिक वगैरे बांधणार जेणेकरून पावसाचं पाणी त्याला लागावं नाही म्हणून तसंच राहतं. मग इथली प्रथा पाहून बाकी बऱ्याच गावांमध्ये सुरू झालेलं असं ऐकलं नाही. पण पहिले मूळ प्रथा इथली बुवा. पण या पहिले इथून साई गावात पण जत्रा भरते. पण इथे जेवढे जागा आहे तशी काही गावात जागा नाही. आणि इथे जशी जत्रा भरते तसे तशी कुठे जत्रा भरते. म्हणजे साईला काही ठिकाणी सुरू झालेले आहे. आता इथलं बघून बुवा. मला वाटतं जित्याला पण यंदा आहे असं आम्ही ऐकलं. जित्याला पण काट्या यंदा उभारणार आहे. जितेगाव जित्याला पण तो लक्ष्मीनारायणाचा उत्सव आहे. आमची जत्रा असं यंदा मला वाटतं साईला पण काटे आहे. टोलघरची पण यंदा जाणार आहे तिथून करायला. हां तरी पण आमच्याकडे हे जे बांबू आहेत ना हे परमनंट आहेत. ते 4-5-10 वर्षांनी त्याचं ते काढून मधून मिक्सर मिक्सर आणून ते काढतात. ते एवढ्या लोकांनी 10-12 फूट खोल खोदणार आणि त्यांना म्हणजे कुसुम लाकूड मोडावं लागतं. हां त्याच्यासाठी एक एखादं लाकूड 2-3 लाखाचा लाकूड आणलं त्याची लाईफ पाहिल्यावरच पाहतो. बरंच वर्ष लाकूड आणून त्याची साफसफाई करून छान तयार करतात. त्याची प्रॅक्टिस घेतात. हे सगळं मोडतोय नाही मोडतोय उभी समजा करून मोडली तर ती पुन्हा उभारली. हां जास्त तर मोडली म्हणजे क्वचित अशी 10-12 वर्ष मोडते. पण ते ताबडतोब तिथं असं ऐकलं तर एक वर्षी तिन्ही हां मोडले होते मोडतात. पण ते खोलून छान जॉईंट ताबडतोब करतात. नाही करत मग ते आणि मोठी असं तर छोटी करणार उभी करतात. असं आहे. आणि तरुण पिढी ही काय प्रॅक्टिस करते अगोदर की तसं काही नाही. म्हणजे काय थोडं practice म्हणजे? हे काय आहे हे बोटी बिटीवर लोक खपलेले असतात ना कामाला मटव्यात बोटीवर त्यांना त्या प्रॅक्टिस आहे अनुभव असेल ना. अनुभव असतो. आणि याच्यात काय आहे हल्लीचा तरुण वर्ग ज्याला अनुभव नाही तो वरती जाणार ही स्वतःची रिस्क आहे. याला कोणी जबाबदार नाही. उद्या काय घातपात झाला ते स्वतः बघून जाईल. बरं आता जवळजवळ 2 ते 3 तास थांबतील वर ते. तिथं पाण्याची सोय आहे. तिथे बाई माणसं आहेत. पाणी फेकतात. लेखन कोण वरती बर्फ टाकून पाण्याच्या बाटल्या टाकल्या. यंदा पाहुण्यांसाठी पण पाण्याचा सोय केलेली आहे. गरमीच्या कारणानं पाणी जरुरी आहे. बडे म्हणजे आता हे जे माणूस आहे ना मोठा
आलेलो आहे खास यात्रा तुम्ही कुठून आला? नाशिक नाशिक तुम्हाला कुठेच भेटणार नाही जत्रा ती जत्रा म्हणजे आलेली आहे मटणं दारवा यांची जत्रा हे आजोक्षण महत्व काठीला आजोक्षण आहे ना हा क्षण बघायला लोक आता ही एवढीच खुशी येते आणखी तेवढीच असते, पब्लिक असते, येणार. असते. आत्ताही ही आहे ना आणखी तेवढीच येणार. हा. तुम्हाला जायला या ही समजा 8,000 आहे, पायी आणखी 10,000 आहे. पायी टाकायला लागणार नाही हे इंस्टाग्रामवाले युट्यूबरवाले कधी 10-15 येतात युट्यूब भरपूर येतात भरपूर येतात 10-15 लोक आम्ही 12ही महिने ह्याचीच वाट बघतो. अच्छा हां केव्हा यात्रा येत मला 2-3 दिवसाचा कार्यक्रम असतो. नवरात्रात पण भरपूर मजा हां आहे. नवरात्र पूर्ण 9 दिवस कार्यक्रम आहे हां इथं पूर्ण हा आहे ना पूर्ण गरबा खेळतो. ते रास दांडिया बसते नवरात्र देवीचा आता आपण हे नाव वाचलं शेतींचं जय श्रीरामांचं यांचं खंडोबांचं हे गावात मंदिर पण आहे का त्या ठिकाणून काठी येते म्हसोबाची एक काठी असते ही लाल काठी म्हसोबाची समोरचं मंदिर म्हणजे ते तिकडे खाडीवर आहे ते. 12 वाजता येतं देवीच्या भेटायला म्हणजे रात्रीच 12 वाजता आला तर देवीच्या भेटायला खाडीतून म्हणजे शेतात त्याचं मंदिर आहे तिथून तो इथे येतो हां देवीला भेटायला. देवीला भेटायला 12 वाजता देवीचा भाऊ ना तो. आता ती रामाची पालखी रामाची आणि खंडोबाची पालखी म्हणजे खंडोबाची पालखी रामाला भेटायला जाते नंतर रामाची पालखी खंडोबाची पालखी येऊन देवीला भेटली जाते नंतर ही काठ्यात आली काठ्या झाल्या ना तुझ्याला जाता संतुष्ट झालेले असतात मग काही पाळणी खेळणी हां बाजार करणं बाई एक माणसांचं. किंवा हे टिपिकल यात्रा या मेन यात्रा म्हणून झाली 1-2 तासाचा असतो पण आम्हाला हे 2 तासाचं 4-5 वाजता इथं पूर्ण मोकळा किंवा इथं खेळण्याची दुकानं भरतात हां आणि इथं म्हणजे आले लेडीज मुली पण सहभाग घ्या ही मुलगी तरी पण तिने पुरुषाचं आता भेदभाव तिथे तुम्हाला नाता बिताला पोरी पण भेट काही दिवसांनी मग म्हणजे मुलींचं बी एखाद्या नाही पण ते मुली नाही होऊ शकत आता काही काट्या बांधणं ह्या करणं ह्या सगळ्या कलाकुसराचं काम आहे. आता तुम्ही कसं हे अपलोड करून कॅम्प्युटरवर टाकणं तिथं आम्हाला जमणार आहे कॅम्प्युटर टाकणं मग बघा ते कलाकुसराचं काम असं आहे पण मुलींना पण हल्ली उतरू हल्ली आणि परंपरा जपलीच पाहिजे काहीतरी एक टी शर्ट असतं ते 15,000 टी शर्ट येत असतील गावात प्रत्येक लहान मुलगा 1 वर्षाचा 10 लाख टी शर्ट हां सर्व ते म्हातारा जरी असला तरी त्याला पण ते आहे. 1 वर्षाचा वर्ग असला नाही तरी तो उड्या मारे हां उड्या मारतो 1 वर्षाचा शेवटी आपल्या गावाचा उत्सव तो उत्सव